या लोकांनी ना तुला कुठे सांगितलंय? मी तुझा सदाबा तुझ्या दुधात विष टाकेन बाळा. हो तूच टाकलास माझ्या दुधाच्या ग्लासमध्ये विष. नाही भेटायचं मला तुझ्याशी. आय हेट यू सदाबा. ऐकलंस ना काय सांगितलं संकेतनी? त्यानंतर या बंगल्याच्या आजूबाजूला जर का तू दिसलास जिवंत सोडणार नाही मी तुला. प्राण घेऊन येईन तुझ्या. चल्ली जातो इथून. माझ्या पोकराला मारण्यासाठी त्याच्या दुधामध्ये विष टाकलंय. असं कसं निष्ठुर झालास तू? हे सगळं ऐकणे अगोदर तुम्हाला मरण का नाही? संकेतच्या दुधात विष. मी टाकलंय संकेतच्या दुधात विष. मी टाकलंय संकेतच्या. सदाशिव हे बघ तू संकेतला लहानाचं मोठं केलंस त्याचं पालन पोषण केलंस म्हणून मी तुला सोडतोय. यानंतर तुझ्याकडून असला कसलाही प्रयत्न झाला तर मी तुला पोलिसात दिल्याशिवाय सोडणार नाही. जा इथून. त्यानंतर या बंगल्यात कधी पाय सुद्धा ठेवायचा नाही. जा इथून. काय चांगलं काय वाईट आम्हाला कळतं. तू सांगण्याची गरज नाहीये. चोर सोडून संन्यासाला फाशी देता तुम्ही. मला सांगा खरंच सदाशिव गुन्हेगार आहे? आज त्याच्यामुळे घराला वारस मिळालं. कोमलताईला मातृत्व प्राप्त झालं. मोठाच कोमलताई हे कुवारी माता म्हणून तुम्ही बाळाला जन्म दिला आणि बदनामी त्या विचाराने त्याला कचऱ्याच्या ठिकाणात नेऊन फेकून दिलं. त्यावेळेस याच सदाशिवने त्याला जीवनदान दिलं. मोठं केलं. तुम्ही काय केलं? आज त्याला मार मार मोकलून दिलं. 7 जन्म घ्यायला तरी त्याचे पुण्य फेडू शकणार नाही तुम्ही साहेब. मग त्यानं संकेतला मारण्याचा प्रयत्न का केला? मी सांगितलं तुम्हाला माझ्या बाबाने आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवला. खरं तर आस्तिरीतल्या सापाला तुम्ही ओळखू शकले नाहीत साहेब. काय म्हणायचं काय आहे तुला? मला हे म्हणायचं की या घरामध्ये खूप मोठं षडयंत्र रचला गेलेलं आहे. खूप मोठं कारस्थान रचला गेलेलं आहे. षडयंत्र कारस्थान? ये तुला काय बोलायचं ते स्पष्ट बोल. हा गुन्हेगार तुमचा सक्का भाचा अक्की सोनारे आणि माझा बाप आहे. हे डोकं फिरलं का तुझं? स्वतःच्या बापाला दोषी ठरवतोय. साहेब अगदी खरं बोलते. खरे गुन्हेगार हे दोघेही आहेत.